संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तिची माझे हिता करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागरिया मज वाहतील कडे ज्यांची याने जोडे सर्व सुख तिची माझे हिता करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेविना आवडी वचनन मोडी बोलिले तेची माझे हिता करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी समचरण सरोजम सांद्रियाम्बुदाभ जगननीत पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्र सदैव धवलहासो विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो सर्वजणी बलिजा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो कदाचदी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अष्ट सिद्धिनो निधि के दाता, के तुम भाग्य विधाता। अष्ट सिद्धिनो निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता। सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, कर दो खुशी पार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राजा राम। राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम। श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी, दंडवत विठ्ठल विठ्ठल। संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। तिची माझे हिता करीती सकळ, जिने हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आज इथे 6व्या दिवशी कीर्तनासाठी कीर्तन करण्याची संधी मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली। हे माझं परम भाग्य आहे। खऱ्या अर्थाने
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पसा परिहार द्यावा लागतो, तो म्हणजे असा की जगत चालक जगाचा नियंता परमपिता अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा की ज्या प्रभूच्या कृपा आशीर्वादाने इच्छेने होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह व श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा मौजे खुपटी तालुका गेवराई जिल्हा बीड दक्षिणमुखी हनुमान मंदिर त्या ठिकाणी तुम्ही सर्व या सप्ताहामध्ये अगदी प्रेमपूर्वक भक्तिपूर्वक तन मन धनाने ज्याला जे जमतं तशा पद्धतीने सर्व आपलं योगदान देत आहेत। खऱ्या अर्थाने आपल्या सप्ताहाचे हे दुसरं वर्ष एकदा समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील मंडळींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार। खऱ्या अर्थाने सर्वच अगदी सुंदर नियोजने आयोजने संयोजने सर्वच तुम्ही अगदी उत्तम केलेलं आहे बघा। खऱ्या अर्थाने मला सांगा आता तुम्ही सगळ्या पंचक्रोशीतल्यात ना का राजपिंपरीतल्या पंचक्रोशीतल्या बघा ऐका मला सांगा महिला मंडळ तुम्ही मला पहिले ओळखत होत्या का ओळखत होत्या का ओळखत होत्या तुम्ही असं करा नाही तर असं करा तो मी काही पुढे जात नाही ओळखत होत्या का नाही तुमचा आणि माझा काही संबंध तुमचं आणि माझं काही नातं उगत 2 तास कीर्तन ऐकणार आहेत का मग आणि थोडं फ्रेश बसा एकदा हसा बरं थोडंसं प्लीज एकदा जोरदार टाळी वाजवा महिला मंडळी जोरदार हा असं फ्रेश बसल्यासारखं बसा अगदी तुमच्यावरती आभाळ कोसळलं की काय एवढ्या टेन्शन मध्ये बसू सगळं व्यवस्थित आहे ना झालंय ना तुमचं नाही झालं का सगळ्यांचं झालं असेल ना हा मग काही टेन्शन नाही बरं झालंय सगळं मला वाटलं उपवाशी पोटीच आहेत काय की तुम्ही असं काही नाही ना तुम्ही काही बोलता का नाही तुम्ही बोलत नाहीत का अजिबात का तुम्हाला घरच्यांनी सांगितलं की बोलायचं नाही म्हणून असं काही सांगितलंय का यांनी तुम्ही बोलता का येऊ तुमच्याकडे मी सांगा मला तुम्ही बोलत जा काय करा यांना घाबरायचं काही कारण नाही बरं तुम्ही कुठे सध्या हनुमंतरायांच्या दरबारात आहेत कुणाच्या हनुमंतरायांच्या त्यांच्यासमोर कुणासमोर कुणाची भिण्याची आवश्यकता आहे का गरज आहे का नाही मी काय तुम्हाला म्हणते का सगळं तुम्हीच करा फक्त माना तरी हलवा म्हणजे मला करण तुमच्या माना आहेत जाग्यावर एवढं तरी मला सांगा तुमचा आणि माझा पहिले परिचय तुम्ही असं ठरवून आलात का करून तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे बरं तुम्ही जर नाही बोललं तर प्रत्येकीने शेजारीन जपा आता मला सांगा परिचय होता का तुमचा आणि माझा पहिले वा अशी चार्जिंग राहू द्या तुमचा आणि माझा काही संबंध तुमचं आणि माझं काही नातं काहीच नाही उगाच कीर्तन ऐकणार आहेत का मग मला सांगा माईबाप तुमचं आणि माझं नातं जरी रक्ताचं नसलं तुमचं आणि माझं नातं जरी रक्ताचं नसलं तरी तुमचं आणि माझं नातं भक्तीचं आणि प्रेमाचं आहे जीवनामध्ये एक वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं आणि प्रेमाचं नातं कधीच दगा देत नाही कधीच दगा देत नाही पटलं नाही का तुम्हाला मग टाळी काय तुमच्या घरचे येऊन वाजविणार आहेत का इथे आलात ना तुम्ही हे बघा एवढ्या पंचक्रोशीतून तुम्ही आलायत बरोबर आहे की नाही 2-2 किलोमीटर वरतून तर प्रत्येक व्यक्ती आलाय कुणी पायी आलंय कुणी गाडीवरती आलंय कुणी कसं आलंय तर कुणी कसं आलंय बरोबर कष्ट करूनच आलात ना इथं आलात का नाही का डायरेक्ट असं डायरेक्ट इथं आले असं केलं की डायरेक्ट घरी जाणार आहेत कष्टानेच आलात ना मग इथं आल्याच्या नंतर इथलचं पूर्णपणे फल घेऊन जायचं रिकाम्या हाताने जायचं नाहीतर इथं आले घरी गेल्याच्या नंतर विचारलं का हो कुठला अभंग घेतला होता तुम्ही म्हणावं त्या अभंगाचा आमचा लांब लांब पर्यंत संबंध नाही असं होता का म्हणून अगदी तन मन धनाने कीर्तन श्रवण करा बघा अगदी तुमचा माझा पहिले काही परिचय वगैरे नाही पण ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये लाभला असे असणारे आपल्या परिसराचं वैभव अगदी संस्थापक अगदी दत्त महाराजांची फार सेवा करतात बाबा आणि खऱ्या अर्थाने दत्त महाराजांची विशेष कृपा त्यांच्यावरती आहे आणि त्यांच्यामुळे आज मला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग इथे प्राप्त झाला
भगवंताच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला असे असणारे श्री हरिभक्तीपरायण नारायण बाबा राऊत, आमच्या राऊत बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार. बाबा आहेत, बाबांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. खऱ्या अर्थाने सर्वच महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी आहेत. तुम्ही सर्वच पंचक्रोशीतील महाराज मंडळी, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि अगदी पक्वाजाची तुला मोलाची साथ देणारे श्री हरिभक्तीपरायण दादांचं नाव वा, आमचे चंदू दादा आहेत, आमच्या चंदू दादांसाठी एकदा जोरदार टाळी. असो त्या ठिकाणी तुम्ही सर्वच आहेत, अगदी ज्ञानवृद्ध तपोवृद्ध सर्वच तुम्ही त्या ठिकाणी श्रोता मंडळी इथे आहात. तुमच्या सर्वांच्याच चरणावरती मी नतमस्तक होते आणि उरलेल्या नियोजित वेळेमध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा एक प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल बघा, अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय आणि तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्याला उपदेश करतात की संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावेदास झालो त्यांचा. संतांच्या चरणावरती मी विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वास ठेवल्याने माझं हित झालंय, तुम्हीही ठेवा, तुमचं सुद्धा हित झाल्याशिवाय राहणार. कोण सांगतंय? आपण. कोण सांगतंय? मी आत्ताच काय सांगितलं, कुणाचा अभंग आहे? तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवलाय आणि जेणेकरून मी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला त्याचा परिणाम माझं हित झालंय आणि तुम्ही जर ठेवला तर तुमचं सुद्धा हित झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बघा, जे तुकोबाराय आपल्याला सांगतात की संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्या तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही आहे. तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक. बघा, या वारकरी संप्रदायाचा कळस होण्यासाठी महाराजांना स्वतःच्या जीवनामध्ये भक्तीची पराकाष्ठा करावी लागली आणि तुकोबाराय सांगतात भगवत प्राप्तीसाठी ज्यावेळेस आम्ही निघालो भगवान परमात्माला प्राप्त करून घ्यायचंय म्हणून, पण जोपर्यंत आम्हाला भगवत प्राप्ती व्हावी तोपर्यंत साक्षात भगवत स्वरूपच आम्हाला कधी प्राप्त झालं हे आम्हाला सुद्धा कळालं नाही. देव पहावयासी गेलो आणि देव होऊन या ठेलो. तुकोबाराय सांगतात स्वतःच्या जीवनातला अनुभव की मी देव पाहण्यासाठी गेलो, पण गेल्याच्या नंतर तिथपर्यंत जाईस तर देव पण माझं मला कधी प्राप्त झालं हे मला कळालं नाही. एवढे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय की जे वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. बहिणाबाई महाराज फार सुंदर वर्णन करतात की या वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये कुणाकुणाचं काय कार्य आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे फडकविती ध्वजास निरूपण केले मोजा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर आणि जेने केला हा विस्तार. या वारकरी संप्रदायाच्या इमारतीमध्ये प्रत्येक संतांनी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी पाया भरणीचं काम केलं. काय पाया? मला सांगा,
इमारत आपल्याला किती जरी मोठी बांधायची झाली, इमारत आपल्याला किती जरी मोठी बांधायची झाली तर आपल्याला काय करावं लागतं? का तुमच्या इकडे बिना पायाचीच इमारत होती? पाया तर भरावाच लागतो ना. बघा, पाया जेवढा मजबूत तेवढी इमारत जास्त दिवस टिकते. या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया माऊली ज्ञानोबाराय झाले आणि कळस जगद्गुरु तुकोबाराय झाले. या वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. एवढं सुंदर नाक, अगदी धारदार. कसं धारदार? मला सांगा, पुरुष मंडळी, तुम्ही मुलगी बघायला गेले, मुलगी बघायला गेल्याच्या नंतर तुम्ही काय बघता मुलीमध्ये? सगळे ब्रह्मचारी आहेत का? काय बघता मुलीमध्ये? वा, क्या बात. नाक, डोळे, फक्त नाक डोळेच बघता. तुमच्याकडे काळी का गोरी हे नाही बघत? काय बघतो आपण? काळी आहे की गोरी? पण आता काळी बी नाही गोरी बी नाही, कशी बी असू दे, येऊ द्या म्हणतात फक्त. बरोबर, अशीच परिस्थिती आहे ना. का वेगळं आहे तुमच्या इकडं? कोण जास्त आहे तुमच्या इकडं? मुली आहेत का मुलं? जास्त मुली असल्या तर माझ्याशी संपर्क करा. आमच्या गावामध्ये 50 मुलगा आहे. आणि असा तसा नाही, प्रत्येकाला 10 एकर जमीन आहे, कमी नाही, काही नाही. बघा, आपण मुलगी शोधायची असेल तर कशी शोधतो? एकतर गोरीच शोधतो. पण जर नाही मिळाली तर आपण काय म्हणतो? तुम्ही सूचना काय देता? अहो, कशी पण असू द्या, काळी नाही तर गोरी, दोनच रंग आहेत. काळी असू द्या नाही तर गोरी असू द्या, फक्त मुलीच्या नाकाला शेंडा मात्र असला पाहिजे. बरोबर, शेंडा मात्र असलाच पाहिजे. काय बघा, माणसाच्या नाकाला धार असावी, माणसाचं नाक धारदार असलं पाहिजे, पण माणसाच्या नाकाला धार नसावी. नाही तर काही काही माणसांचा पावसाळा संपत नाही, कधी कधी संपतच नाही. काय झालं माहितीये का? एक वेळेस एक स्वयंपाक करत होते आजीबाईने स्वयंपाक चालू केला आणि अगदी थंडीचे दिवस होते, हिवाळ्याचे. आजीची सर्दी जाम पिकलेली होती. आजीने भाकरी थापायला लागली. भाकरी करत असताना काय झालं? भाकरी करायला लागल्या. त्या ठिकाणी आता भाकरी सुद्धा पहिल्याच आजीबाईंना येतात. आपल्याला येतात का? आपली भाकर तर फुगत नाही, पण भाकर करणारी फुगल्याशिवाय राहत. भाकर करायला लागली. काय कुणास ठाऊक, आजीला झालेली सर्दी. आजी फुर फुर करू करू बेजार. तेवढ्यामध्ये काय कुणास ठाऊक घोंग 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 करत आली हो एक माशी पुडी. जशी आली तशी आजीच्या नाकात आजीने पप्प्याच्या बापांनो जरा भाकरी जपून खा जा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक धारदार नाक आहे. कसं धारदार? एवढं सुंदर नाक. कोण? जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय यांचा अधिकार अनु रेणू याथोकडा तुका आकाश आहे वडा. की जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन करावं आणि नामचिंतन करून आलेला अनुभव आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवनामध्ये जर तुम्हाला विश्वास कुणावरती ठेवायचा असेल तर तो विश्वास फक्त आणि फक्त संतांच्याच चरणावरती. संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाया हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाया हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाया हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाया हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, संताची पाये हा माझा विश्वास, सर्व भाग दास धार त्याचा, सर्व भाग दास
त्यांचा त्याची माझे हित करीतीचा कळ त्याचे माझे हित करीतीचा त्याची माझे हित करीतीचा कळ माझे हित सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा त्याची माझे हित करीतीचा कळ त्याची माझे त्याची माझे हित करीतीचा कळ त्याची माझे हित करीतीचा संताची पायी माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा संतांची पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय सांगतात संतांच्या चरणावरती आम्ही विश्वास ठेवलाय. बघा माणसाचं जीवन फक्त विश्वासावरती, विश्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही. बघा माणसाच्या जीवनामध्ये विश्वास कधीपासून चालू होतो? माणसाला जर स्वतःचा पाय उचलून समोर टाकायचा असेल, मनुष्याला स्वतःचा पाय उचलून समोर टाकायचा असेल, पाऊल टाकायचं असेल तर तिथे सुद्धा विश्वास लागतो. तो कसा? बघा तुम्हाला जर पाऊल टाकायचं असेल तर आपण पहिल्यांदा चेक करतो की जमीन पाऊल टाकण्यासारखी आहे की, करतो का नाही? का तुम्ही काट्यावरती पण पाय टाकता? नाही ना टाकत. पहिले बघतो आपण जमीन पाऊल टाकण्याच्या योग्यतेची आहे की नाही. आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला जो पाऊल समोर टाकायचा आहे तो पाऊल टाकण्याच्या योग्यतेचा आहे की नाही. बघा पाऊल माणूस जमिनीवरती कधी टाकतो? ज्या वेळेस मनुष्याला स्वतःच्या पायावरती विश्वास असतो की मी माझा पाऊल टाकू शकतो, तेव्हाच मनुष्य समोर पाऊल टाकतो. विश्वासाचे कार्य विश्वासाचे कार्य सकल भोगिना होय जाचे होय जाचे सकल होय जाचे होय जाचे विश्वासाचा कार्य स्वाभिमाने कथा विश्वासाचा कार्य स्वाभिमाने सत्ता विश्वासाचे कार्य स्वाभिमाने सत्ता विश्वासाचे कार्य स्वाभिमाने सत्ता. की मनुष्य स्वतःचा पाऊल सुद्धा विश्वासात शिवाय ठेवतो का? नाही ठेवत. बघा विश्वास लागतो, पण हा विश्वास नेमका कुणावरती ठेवावा हे आपल्याला कळालं पाहिजे. विश्वास नेमका कुणावरती ठेवावा? बघा दुर्योधन आणि अर्जुन जे आपल्या सर्वांना माहिती आहेत. दुर्योधन माहिती आहे तुम्हाला? पाहिलाय? तुम्ही काहीच काऊन बोलत नाही ग? मला खरंच तुमच्याकडे बघून दाट शक्यता यायली. असं म्हणतात बरं, माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की माणसाची असं काही नाही ना. नका बोलू, तुम्हाला भीती वाटते मी नाही म्हणत बोला, पण किमान असं तर करा ना. का मान हलवायला पण एनर्जी नाही तुमच्याकडे. बरं तुम्ही म्हणता झालंय, पण असं तरी असतं की कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्हाला नाही झालंय ना ऑलरेडी, मग फक्त तुम्हाला माना हलवायच्यात. थोडस पोटातलं जिरलं पण पाहिजे ना. चला ऐका. दुर्योधन आपल्या सर्वांना माहितीये महाभारताचं युद्ध. महाभारताच्या युद्ध एवढं मोठं युद्ध दुसरं कुठलं झालं का?
नाही झालं. महाभारताचं युद्ध ज्यावेळेस भगवान परमात्माकडे दुर्योधन येतो आणि आल्याच्या नंतर भगवान परमात्माच्या उशाला बसतो. अर्जुनजी येतात आणि पायाला बसतात, चरण दाबायला लागतात. तेवढ्यामध्ये भगवंत म्हणतात, अर्जुना का रे कधी आलास? असं म्हटल्याबरोबर दुर्योधनाने म्हणावं, भगवंता अर्जुनाच्या अगोदर मी आलोय, तुम्हाला मी बरा नाही दिसलो, तोच बरा दिसला. काय म्हटला? तुम्हाला मी बरा नाही दिसलो, तोच बरा दिसला. भगवान परमात्माने म्हणावं, दुर्योधना माझ्या काय पाठीला डोळे थोडेच आहेत, माझ्या काय पाठीला डोळे थोडेच आहेत, मला काय माहित. अर्जुन समोर दिसला, विचारलं मी, बरं जाऊ दे, काय कशासाठी आलास, काय काम काढलं सांग. दुर्योधनाने म्हणावं, भगवंता युद्धाची तयारी करायची आणि तुमची मदत पाहिजे. त्यावेळेस भगवंताने म्हणावं, दुर्योधना सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगतो, एका बाजूला पूर्ण अक्षोहिणी सैन्य राहील. काय सांगतात? एका बाजूला पूर्ण अक्षोहिणी सैन्य राहील आणि एका बाजूला फक्त मी एकटा राहील. मी एकटा राहील आणि ज्या बाजूने मी एकटा राहील त्या बाजूने मी हातात शस्त्र धरणार, युद्ध करणार नाही. वाटलंच तर युक्तीच्या 2-3 गोष्टी सांगेल. दुर्योधन म्हणला, ह्या बाबाने आजपर्यंत काहीच खरं बोललं नाही, याच्यावरती विश्वास ठेवून फायदा नाही. दुर्योधन म्हणला, नको भगवंता, मला तुम्ही नको, तुमचं अक्षोहिणी सैन्य द्या. अर्जुनाने म्हणावं, भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना अक्षोहिणी सैन्य तर दुर्योधनाने मागून घेतला, आता तुला. अर्जुन म्हणायला लागतो, भगवंता मी याच्यासाठी टेन्शन मध्ये होतो की मला दुर्योधन तुम्हाला मागून घेतो की काय आणि मला अक्षोहिणी सैन्य देतो की काय. दुर्योधनाने खूप बरं केलं, माझं काम हलकं केलं, अक्षोहिणी सैन्य स्वतःकडून घेतलं आणि तुम्हाला माझ्यासाठी ठेवलं. कोण म्हणतोय? तुम्ही आहेत ना? कोण म्हणताय? अर्जुनजी म्हणतात की तुम्ही माझ्याकडून राहा. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. युद्धाला प्रारंभ झाला. मला सांगा, युद्धामध्ये कोण जिंकलं? कौरव. कोण जिंकलं? आहेत ना? अर्जुनजी. कोण जिंकले? पांडव जिंकले. कौरव जिंकले का? नाही जिंकले. बघा, अक्षोहिणी सैन्य तर सोडा बाजूला, अक्षोहिणी सैन्य तर बाजूला सोडा. एकीकडून किती होते? 100 आणि एकीकडून किती होते? 5. मला सांगा, आज जर चालायला लागलं तर कोण जिंकल? 100 जिंकतील का 5 जण जिंकतील? तुम्ही घरी बी बोलत नाहीत, तुम्ही खरंच बोलत नाहीत घरी. तुम्ही म्हणावताय घरी घरी बोलू देत नाही, बोलत कशाची नाही. बघा, अक्षोहिणी सैन्य 5 जिंकतात, 100 हारतात. परिणाम कशाचा? फक्त आणि फक्त अर्जुनजींना भगवंतावरती विश्वास होता आणि दुर्योधनाला भगवान परमात्मावरती विश्वास नव्हता. विश्वास कुणाच्या चरणावरती ठेवावा हे मनुष्याला कळालं पाहिजे. नाहीतर आपण जिथं नाही तिथं विश्वास ठेवतो, जिथं ठेवायचा तिथं ठेवत, जिथं बोलायचं तिथं बोलत नाही, जिथं नाही बोलायचं तिथं बोलायला लय उल्हास. बरोबर ना? असंच आहे ना? तुम्ही ठरवूनच आलात वाटतं बोलायचं नाही, राहू द्या, तुम्हाला विचारणं सोडून देते. तुम्हाला विचारण्यात काही मजाच नाही राहिली. मी घसात आणू तानू सांगते, बोला बोला, माना हलवा, हे करा. अशा बसलाय जणू काय तुम्हाला घरून सोलीने असं कर बांधून आणलंय की काय, काय माहिती. हलतही नाही ते, डुलतही नाही ते, बोलतही नाही ते. चला द्या सोडून. 5 जिंकतात, 100 हारतात. का? फक्त भगवान परमात्मावरती विश्वास ठेवतात. संत आपल्याला सांगतात, विश्वास जर ठेवायचा असेल तर संतांवरती ठेवा, नाही तर भगवंतावरती ठेवा. बघा, या पृथ्वी तलावरती 4 प्रकारची माणसं आहेत. एक देव, दुसरे दानव, तिसरे तुम्ही आम्ही आणि चौथे पशु पक्षी. कोण कोण? एक देव, दुसरे दानव म्हणजे कोण? राक्षस, तिसरे संत आणि चौथे पशु पक्षी. देवतांवरती संत विश्वास ठेवतात, मनुष्य विश्वास ठेवतात. कुणावरती? देवावरती. संत विश्वास ठेवतात, आपण विश्वास ठेवतो. पण मला सांगा, राक्षस विश्वास ठेवतात का? नाही ठेवत, नाही ठेवत.
संतांवरती राक्षस विश्वास ठेवतात का? हो ठेवतात. मनुष्य ठेवतात, पशु पक्षी ठेवतात आणि देवता सुद्धा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवतात. मला सांगा, तुम्ही ना मी आपल्यावरती कोणी विश्वास ठेवतं का? कुणीच ठेवत नाही. पण आपल्यावरती जर अडचणीची वेळ आली तर आपल्याला सुद्धा विश्वास ठेवावा लागतो. पण तो विश्वास कुणावरती ठेवावा कळायला पाहिजे. बघा, तुम्हाला एक दृष्टांत देते. काय झालं माहिती का? एका ग्रहस्थांनी 2 तरणी गोरी गाडीला जुंपली. काय केलं? 2 तरणी गोरी गाडीला जुंपली आणि गाडीला जुंपली. आता मला सांगा, तरणी गोरी काही चांगलं चालतात का? व्यवस्थित नाही चालत. ती चालायला लागली, वदडाक 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 चालायला लागली. ती शेतात गेली. दिवसभर ग्रहस्थांनी काम बघितलं. काम बघून ग्रहस्थ घरी आले. घरी येत असताना ग्रहस्थांनी बैलगाडी वगैरे जुंपली. जुंपल्याच्या नंतर गावाकडे यायला निघले. जसे गावाकडे यायला निघले, जसे गावाकडे यायला गृहस्थ निघतात, तसं ग्रहस्थांचा बैलांवरचा ताबा सुटतो. बैलाच्या नाकातली व्यसन तुटते आणि गाडी वेगानं पळायला लागते. गाडी वेगानं पळायला लागते. गावाच्या जवळ गाडी येते. त्यावेळेस गृहस्थांनी सांगावं, दादा बाबा काक्या तात्या, बाजूला सरका, बाजूला सरका. माझ्या बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, माझा गाडीवरचा ताबा सुटला. तुम्ही बाजूला सरका, नाही तर काय होईल? बैलगाडी येईल आणि तुमच्यावरतून जाईल. माणसं हुशार होती. माणसं बाजूला सरकली, बाजूला सरकली. पण गावाच्या सुरुवातीलाच होतं शांता काकूचं घर. कुणाचं? शांता काकूचं. आणि काय कुणाच ठाऊक काय काम पडलं शांता काकूला. तेवढ्यामध्ये शांता काकू बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर इकडे ग्रहस्थांनी तर पांढरेच डोळे केले. ते म्हणे, काय झालं शांता काकूला? काम आलं. शांता काकू बाहेर आली. म्हणे, आता काय करावं? शांता काकू बाहेर आली. गृहस्थ सांगतात, शांता काकू बाजूला सरका, बाजूला सरका. माझ्या बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय. तुम्ही बाजूला सरका. तुम्ही जर बाजूला नाही सरकलात तर गाडी येईल, तुमच्या पायावरतून जाईल आणि तुमचा पाय कटकन मोडेल. काय सांगतात? तुमचा पाय कटकन मोडेल. शांता काकूने डोक्यावरचा जो पदर होता, डोक्यावर पदर घेतात ना सौभाग्यवती महिला, डोक्यावर पदर, जो डोक्यावरचा पदर होता तो डोक्यावरचा पदर खांद्यावरती घेतला आणि हे कमराला खोचला. काय केलं? कमराला खोचला. गृहस्थाला म्हणते, अरे मोठ्या मोठ्याने सांगतोस बाजूला सरका, बाजूला सरका, बाजूला सरका. रस्ता काय तुझ्या एकट्याच्याच मतदानाने झाला काय? रस्ता काय तुझ्या? रस्ता काय तुझ्या? मी नाही म्हणत, तुम्हीच म्हणा. त्या ग्रहस्थांनी सांगावं, शांता काकू तुमच्याच एकटीच्या मतदानानं रस्ता झाला. रस्ता तुमच्याच, पण काय करा म्हणे, बाजूला सरका. नाही सरकलात गाडी येईल, पाय मोडेल, नसती दुखापत होईल. गृहस्थ सांगायला लागले. पण शांता काकू ऐकते का? नाही ऐकत. गाडी भरकन आली. भरकन येऊन शांता काकूच्या पायावरतून गेली. शांता काकूचा पाय कटकन मोडला. जसा कटकन मोडला, शांता काकू किती ऍडव्हान्स होती माहितीये का? मला सांगा, तुम्हाला दुखापत झाली, कुठे जाता? दवाखान्यात. शांता काकू पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनला जाऊन तिथे कंप्लेंट लिहिली. म्हणे असं असं झालंय ना, माझ्या पायाला दुखापत केली म्हणे या ग्रहस्थांनी. केस कुठं गेली? कटगऱ्यात गेली, न्याय देवतेच्या समोर गेली. गृहस्थ घरी येऊन रडायला लागले. गृहस्थ म्हणतात, माझ्या बाप जन्मी मला कोर्ट कचेरी माहित नाही. काय कधी कोर्टाची पायरी चढलो नाही आणि या बाईमुळे उगच मला कोर्टाची पायरी चढण्याची पारी आली म्हणे. अवघड झालं म्हणे. आता गृहस्थांनी म्हणावं, रडत बसले गृहस्थ. तेवढ्यामध्ये गृहस्थांची पत्नी आली आणि म्हणली, मालक एवढी टेन्शन मध्ये काऊन दिसतात? एवढा ताण कशाचा आला? त्यावेळेस मालकांना मालकिनीने सांगावं, म्हणावं, मालक ताण घेऊ नका, तुम्हाला माहिती आहे ना तुमची काही चूक नाही. एखादा वकील शोधा म्हणे, तुमची निर्दोष मुक्तता होईल. कोण सांगते? कोण सांगते? मालकीन सांगते, तुमची निर्दोष मुक्तता होईल. मालकीनीने सांगितल्यावरून मालक जातात, एक वकील शोधतात. वकील शोधून मालकांनी सांगितलं, पूर्ण वृत्तांत सांगितला वकिलांना. वकिलांना वृत्तांत सांगितल्याच्या नंतर वकील म्हणतात, पहिलं आणि शेवटचं सांगा म्हणे गृहस्थ, तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे का की मी तुम्हाला निर्दोष मुक्त करेल म्हणून? गृहस्थ म्हणाले,
वकील साहेब तुमच्यावरती डोळे झाकून विश्वास आहे म्हणे, डोळे झाकून विश्वास आहे. त्या ठिकाणी वकील साहेब म्हणायला लागले डोळे झाकून नाही, डोळे उघडे ठेवूनच विश्वास ठेवा. पण विश्वास आहे का? ग्रहस्थ म्हणतात विश्वास आहे. म्हणले काय नाही, मग फक्त काय म्हणायचं म्हणे, काहीही प्रश्न विचारला तर एकच म्हणायचं बुईंग. काय म्हणायचं? बुईंग. बरं म्हणले ठीक आहे, बुईंग म्हणायला आम्ही तयार आहेत. बुईंग म्हणले आणि बुईंग असं म्हणता क्षणी केस कुठे गेली? जज साहेबांच्या समोर गेली. आणि जज साहेबांच्या समोर गेल्याच्या नंतर हातात किती मुठभर एकदा तोंडात टाकले. इतका आनंद, एकदा तोंडात टाकले. चघळून आतमध्ये ढकलणार तेवढ्यामध्ये वकील साहेब तिथे येतात. ज्यांनी सोडवलं वकील साहेब येतात आणि वकील साहेब म्हणतात ग्रहस्थ झाली का निर्दोष मुक्तता? म्हणे हो झाली. म्हणे आपलं ठरलं होतं 22,000 हो म्हणले ठरलं होतं. म्हणले मग आता? गृहस्थ मोठ्याने म्हणायला लागले, म्हणले बुईंग कीर्तन झाल्यावर फक्त 1 रुपया करा, मला बुईंग करू नका. म्हणजे विठ्ठल विठ्ठल बघा, मी तुम्हाला सांगितलं देवतांच्या चरणावरती कोण विश्वास ठेवतो? आपण. मनुष्य आणि संत पशु पक्षी विश्वास ठेवतात, संतांच्या चरणावरती ठेवतात. आपल्या चरणावरती कोण ठेवतं का? कोणीच ठेवत नाही. राक्षसांच्या चरणावरती ठेवू का आपण विश्वास? नाही ठेवत आपण विश्वास. राक्षसांच्या चरणावरती आपणही ठेवत नाही, देवताही ठेवत नाही आणि पशु पक्षी सुद्धा ठेवत नाहीत. आता हे मी तुम्हाला एका दृष्टांताने पटवून देते. फक्त तुम्ही काय करायचं माहितीये का? तुमच्या 2 वस्तू मला द्यायच्या. 2 वस्तू द्याल ना? सगळ्या द्याल ना? तुम्हाला तुमच्या गळ्याची शपथ आहे. द्याल ना सगळ्या? बघा बरं, माघारी हटायचं नाही. द्याल ना? टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्हाला तुमच्या कपाटाच्या चाव्या नाही मागत मी, आवश्यकता नाही त्याची मला. फक्त 2 वस्तू द्या. 1 तास तुमचे कान आणि तुमचं मन कीर्तनातच राहू द्या, नाही तर इथं असून घरच्या कुलपाला झटके मारत बसू नका. ऐका, संतांच्या चरणावरती राक्षस सुद्धा विश्वास ठेवतात. कसा ठेवतात? आपल्या सर्वांना माहिती आहे. कंस महाराज. कोण? कंस कोण होता? कोण होता? तुमचा मामा. कुणाचा मामा? भगवंताचा मामा होता. कंसाने स्वतःच्या बहिणीची विदाई, बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं आणि थाटामाटात करून बहिणीचं लग्न थाटामाटात झाल्याच्या नंतर कंसाने स्वतः रथ हाकायला बसावं आणि बहिणीची विदाई करावी. तेवढ्यामध्ये आकाशवाणी व्हावी आणि आकाशवाणीने सांगावं, हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीची विदाई करतोय तेवढ्या थाटामाटात त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुझा काळ असेल. कंसाने विदाई दिली सोडून आणि देवकीजी मातेला आणि वसुदेवजींना कुठं टाकलं? कारागृहात टाकलं. कारागृहात टाकलं. टाकल्याबरोबर आकाशवाणी झालेली. देवकी मातांना पहिल्या पुत्राची प्राप्ती होते. ते बाळ कंस महाराजांच्या हातात देण्यात येतं. कंस महाराजांनी हातात घ्यावं आणि म्हणावं, काय सुंदर बाळे, काय गोंडस बाळे. हेच बाळ मला मोठं झाल्यावर काय म्हणणारे म्हणे? मामा 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 म्हणणारे म्हणे. आणि याला कशाला मारू? मला 8व्यापासून भीती आहे म्हणे, याला कशाला मारत बसू? कंस महाराज म्हणले याला मारत नाही. पण देवतांना टेन्शन लागून गेलं. देवता म्हणले, जर हा बाबा हरिभक्तीपरायण झाला. कोणता बाबा? कंस महाराज. जर हरिभक्तीपरायण झाला तर आमचं अवघड व्हायचं. भगवान परमात्मा जन्माला येणार नाहीत. म्हणून देवतांनी काय केलं? नारदजींना पाठवलं कंस महाराजांकडे. आणि पाठवल्याच्या नंतर कंस महाराजांकडे पाठवलं आणि नारदजींना म्हणतात की नारदजी काहीही करा पण कंसाला पुण्य सारवाया भेट देव ऋषी वदी बाळकाशी ठेवू नको, वदी बाळकाशी ठेवू नको. पुण्य सारवाया भेट देव ऋषी, पुण्य सारवाया भेट देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको, वदी बाळकाशी
येतात आणि नारदजींनी येऊन कंसाला सांगावं म्हणे, कंस महाराज काय झालं, फारच आनंदात दिसताय. म्हणे हो नारदजी या, आत्ताच मला भाच्याची प्राप्ती झाली. म्हणे हा बघा माझा भाचा. म्हणे हो हाच का देवकी मातेचा पुत्र. म्हणे हो हाच माझा भाचा. असं म्हटल्याच्या नंतर देवकी मातेने त्या ठिकाणी त्या पुत्राला हातात दिलं. बघितलं त्यावेळेस कंस महाराजांनी म्हणावं, नारदजी 8व्या मुलापासून मला भीती. किती? 8व्या. नारदजी हाच पहिलाच आहे, याच्यापासून मला काय भीती असणार आहे. तेवढ्यामध्ये नारदजी म्हणतात, ह्या बाबाला सांगून काय फायदा होणार नाही. म्हणून नारदजी पटवून देण्यासाठी एक फूल घेतात. ते फूल घेऊन त्या फुलाच्या सगळ्या पाकळ्या अशा खाली टाकतात. काय? फुलाच्या सगळ्या पाकळ्या खाली टाकतात आणि कंस महाराजांना म्हणतात, म्हणे कंस महाराज तुम्ही म्हणता ना पहिला आहे, याच्यापासून काही भीती नाही. मला सांगा म्हणे या खाली टाकलेल्या पाकळ्या, या पाकळ्यांपैकी पहिली पाकळी कोणती आणि शेवटची कोणती? काय सांगितलं? पहिली कोणती आणि शेवटची कोणती? तेवढ्यामध्ये कंस महाराजांनी म्हणावं, नारदजी तुम्ही जे सांगताय त्याचा तर मी विचारच केला नाही. का? कारण बघा 1 2 3 4 5 6 7 8 असं मोजलं तर 8व्या नंबरला येतो. पण 8 7 6 5 4 3 2 1 असं मोजल्यावर आहे. पहिला कितवा येतो? 8वा येतो ना. पहिला कितवा येतो? 8वा येतो. म्हणे नाही 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 नाही, काय सांगावं तो बाळा बाबा येरीच काय करतो, छल करतो म्हणे. त्याचं काय सांगता? पहिला 8व्याच्या नंबरला यायचा ना 8वा पहिल्याच्या नंबरला यायचा. म्हणून त्यांनी पहिल्या बाळाला मारलं, दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, 5व्याला, 6व्याला सुद्धा मारलं. 7वा तर काही त्यांच्या हातात लागला नाही. ज्यावेळेस 8वा जन्माला आला, 8वा जन्माला येणार त्यावेळेस देवकी मातेचं तेज एवढं दिसायला लागलं, एवढं दिसायला लागलं. पूर्ण देवतांनी देवकी मातेच्या दर्शनासाठी यावं. कंस महाराजांनी नारदजींना बोलून घ्यावं आणि म्हणावं, नारदजी देवकीचं तेज खूपच दिसतंय. कंसाच्या हृदया जळताचे, कंसाच्या हृदय. संतांचं काय होतं, संतांना बोलवून घेतात. कंस महाराजांनी बोलवून घेऊन म्हणावं, नारदजी देवकीचं तेज खूप दिसतंय. भगवान परमात्मा जन्माला येणारे आणि मला मारणारे. काही करा नारदजी, त्या भगवंताचं काहीतरी लक्षण सांगा जेणेकरून मी वाचल्या जाईल, माझं रक्षण होईल. असं म्हणल्याच्या नंतर कंस महाराजांना नारदजींनी सांगावं, म्हणे कंस महाराज तुम्ही काय करा, एक काम करा. ते काम असं करा की कुठल्याही काळ्या वस्तूपासून सावध राहा. काय सांगतात? कोणत्याही काळ्या वस्तूपासून सावध राहा. असं म्हणल्याच्या नंतर कंस महाराजांनी काळा 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 एवढं काळ्याचं चिंतन करावं. एवढं जर वर्णामध्ये जिरे करपली, मला सांगा फोडणी देत असताना जिरे जर करपली तर कलर कसा होतो? पिवळा का पांढरा? निळा का हिरवा? काळा. वा, कलर कोणता होतो? काळा होतो. त्या ठिकाणी जर वर्णामध्ये जिऱ्याची फोडणी करपली आणि ते वरण जर कंस महाराजांच्या समोर मांडलं तर कंस महाराजांनी म्हणावं, तुम्हाला काय पटतं का याच्यामध्ये काळं काहीतरी दिसल्याला? घेऊन जा, घेऊन जा. कशाला? वर्णातल्या जिऱ्याला. एवढं भ्यावं. फक्त भगवान परमात्माला जन्माला येऊस तर काळा 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 काळाच, फक्त आणि फक्त काळाच आणि काळाच म्हणावं. या काळ्या रंगाची एवढी चर्चा झाली, एवढी चर्चा झाली की एक दिवस गोपिका भगवंताला म्हणतात, भगवंता, कान्हा, कन्हैया, अरे यशोदा मैया गोरी, नंद बाबा गोरे, तू एकटाच काळा कुणावर गेला? काय सांगते? यशोदा मैया गोरी, नंद बाबा गोरे, आणि तू काळा कुणावरती गेला रे कन्हैया? जा यशोदा मैयाला विचारून ये. त्यावेळेस भगवान परमात्माने यशोदा मैयाकडे जावं आणि मैयाला विचारावं. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से
मैया उत्तर देते, बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आधी 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 रात में तू आया, काली आधी 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 रात में तू आया, सावला कन्हैया मेरा हो, सावला कन्हैया मेरा काली कमली वाला, इसलिए काला यशोमती से नंदलाला, मैया से बोले नंदलाला, राधा की गोरी मैं क्यों काला, राधा की गोरी मैं क्यों काला। मैयाला जाऊन भगवंताने विचारावं, यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। त्यावेळेस मैयाने उत्तर द्यावं, कान्हा तू काळ्या रात्री जन्माला आलास म्हणून तू काळा आहेस, तू काळ्या रात्री जन्माला आलास म्हणून काळा आहेस, तू काळ्या नागावरती डान्स केला आणि काळ्या नागाला सुद्धा नाचवलं म्हणून तू काळा आहेस, तू काळ्या गाईचं दूध प्यालास म्हणून तू काळा आहेस. अनेक उत्तर दिली. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा ज्यावेळेस खेळायला जातात त्यावेळेस भगवान परमात्माला गोपिकांनी विचारावं, कन्हैया अरे काल म्हटलं होतं ना तुला की काय तू का काळा आहेस, मिळालं का तुला उत्तर, दिलं का तुला उत्तर यशोदा मैयानी. त्यावेळेस भगवान परमात्मानी म्हणावं, हो गोपिकांनो मिळालं ना मला उत्तर, दिलं ना मला मैयानी उत्तर. त्यावेळेस भगवान परमात्मानी गोपिकांना उत्तर द्यावं. भगवंताला गोपिका म्हणतात, जरा इतना बता दे कान्हा, जरा इतना बता दे कान्हा, तेरा रंग काला क्यों, जरा इतना बता दे कान्हा, तेरा रंग काला क्यों. जरा इतना बड़ेगा पारा. भगवान परमात्मा उत्तर देतात गोपिकांना, मैंने काली रात में जन्म लिया और काल नाग पे नाच किया, मैंने काली रात में जन्म लिया और काल नाग का नाच दिया. नागों का नागों का रंग काला, नागों का रंग काला, इसीलिए काला हूँ. जरा इतना बता कान्हा, तेरा रंग काला क्यों. इतना बड़े इतना बड़े सखी नैनन में कजरा लगाती है और पलकों पे मुझको बिठाती है, सखी नैनन में कजरा लगाती है और पलकों पे मुझको बिठाती है. काजल का रंग काला, काजल का रंग काला, इसीलिए काला हूँ. जरा इतना बता दे कान्हा, तेरा रंग काला क्यों. गोपिकांना भगवान परमात्माने उत्तर द्यावं की गोपिकांनो मी काळ्या रात्री जन्माला आलो म्हणून मी काळा आहे, मी काळ्या नागावरती नाचलो म्हणून मी काळा आहे. काही काही माणसं म्हणतात ताई भगवान परमात्माने 16,108 पत्न्या केल्या. किती केल्या? 16,108.
भगवंताने 16,108 पत्न्या केल्या, ताई आम्ही 1-2 केल्या तर कुठं बिघडलं? एकतर योगी राजाचं चरित्र आपल्या करण्यासारखं आहे का? नाही. पण माणसं म्हणतात ना, जर भगवान परमात्माने 16,108 पत्न्या केल्या त्याची कारण होती वेगळी, पण आपण केल्या तर बघा, भगवान परमात्माने 16,108 पत्न्या केल्या, पण भगवान परमात्माने 12 गाव अग्नी सुद्धा गिळला. किती? 12 गाव. आपल्याला उदबत्तीचा चटका लागला तर 3 उड्या मारतोय आपण. भगवान परमात्माने कालिया नागावरती डान्स केला. कशावरती? कालिया नागावरती भगवंताने डान्स केला आणि कालिया नागाला सुद्धा डान्स केलं. तुम्ही म्हणाल ताई आम्ही सुद्धा करतो ना नाग दिसल्यावरती. त्या योगी राजाचं चरित्र गोपिकांनी विचारावं. पूर्ण गोकुळामध्ये वृंदावनामध्ये फक्त एकच चर्चा, काळा 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 काळा. कंस महाराजांनी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला की काळ्या रंगापासून सावध राहा. भगवान परमात्मा जे जन्माला येऊस तर, जन्माला आल्याच्या नंतर अगदी वध करूस तर कंस महाराजांनी फक्त काळा 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 काळाच म्हणावं. ज्या वेळेस तो काळा कंस महाराजांचं प्राण घेण्याकरिता आला त्यावेळेस त्याच काळ्यामध्ये राक्षसाची म्हणजेच कंस महाराजांची प्राणज्योत सुद्धा या जगाच्या मालकामध्ये विलीन होते. फक्त संतांच्या चरणावरती विश्वास ठेवलाय. कुणाच्या? संतांच्या चरणावरती विश्वास ठेवलाय. त्याचा परिणाम आहे की राक्षसाला सुद्धा सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. काय? सायुज्यता मुक्ती प्राप्त होते. आता कोण झालं? मनुष्य झाले. मनुष्य झाले, राक्षस झाले. आता कोण राहिलं बघा? संतांच्या चरणावरती सर्वसामान्य तुम्ही आम्ही विश्वास ठेवावा. नवल नाही, ज्यांना बुद्धी सुद्धा नसते, ज्यांना बुद्धी सुद्धा नसते अशा पशु पक्ष्यांनी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवावा. काय झालं माहितीये का? एकदा वृंदावनाच्या नयनरम्य वातावरणामध्ये एक मोर आणि मयुरी थुई 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 नाचत होते. नाचत असताना त्याच वेळेस त्याच कालावधीमध्ये गोवर्धन गिरिराजाकडे गायींना चारण्याकरिता छोटेसे भगवान परमात्मा कन्हैया निघतात आणि कन्हैया तिकडे जात असताना त्या मयुरीची दृष्टी, त्या मयुरीची नजर भगवान परमात्मावरती पडते आणि ती मयुरी म्हणायला लागते, ज्यावेळेस तिने भगवंताला बघावं, ते भगवंताचं रूप बघावं, त्यावेळेस मयुरीने म्हणावं, काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, काय करू बाई ग जीव वेडावला, काय करू बाई ग जीव वेडावला, सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला अडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला, सावळा मुरलीवाला आडवाला. त्या मयुरीने गावं म्हणावं, काय करू बाई ग जीव वेडावला आणि सावळा मुरलीवाला आडवाला. तेवढ्यामध्ये मयुराने म्हणावं, मयुरी तू गाते, तू कुणाला गाते, तू एवढं सुंदर कुणाला गाते. त्यावेळेस मयुरीने सांगावं, मयुरा अरे मी कन्हैयाला गाते, मी कानाला गाते, मी त्या कृष्णाला गाते. त्यावेळेस मयुराने म्हणावं, तू एवढं सुंदर गाते, तू त्या भगवंताला गाते, तू भगवंत एवढा सुंदर आहे का? अगं मी सर्व पक्ष्यांचा राजा आहे, माझ्यापेक्षाही तो सुंदर आहे का? त्यावेळेस मयुरीने म्हणावं, मयुरा तो किती सुंदर आहे आणि तो कसा आहे
हे मी तुला सांगण्याकरिता आणि सांगण्यापेक्षा तू काय कर, स्वतःच जाऊन त्या भगवान परमात्माला बघून ये असं म्हटल्याच्या नंतर मयूर भगवान परमात्माला पाहण्याकरिता नंद बाबांच्या राजवाड्यासमोर जावं. मयूराने गेल्याच्या नंतर राजवाड्यासमोर नाचावं, भगवान परमात्माचं नामचिंतन करावं. मयूराने म्हणावं, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. मयूराने भजन करावं, पण भगवान परमात्माने बाहेर येऊ नये. मयूराने काकुलतीला यावा, भगवंता अरे एवढे दिवस झाले तुझं नामचिंतन करतोय, फक्त तुला एकदा पाहावं म्हणून तुझं नामचिंतन करतोय. भगवंता तुझ्या समोर रडून बघितलं, तुझ्या समोर नाचून बघितलं, पण तरी सुद्धा तू दर्शन देत नाहीस. भगवंता अरे तुझ्यासाठी रडण्यामध्ये आता डोळ्यातून आसू सुद्धा बाहेर येत नाहीत. तू बाहेर यावं म्हणून एवढं नाचलोय की एवढं नाचलोय, माझ्या पायाची नकल सुद्धा झिजलीत, आता तरी बाहेर ये. पण भगवान परमात्माने बाहेर येऊ नये का? कारण मयूर अहंकाराने गेला होता आणि भगवंताला अहंकार चालत, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. भगवंताला अहंकार चालत नाही. मयूराने म्हणावं की माझा जगून फायदा नाही, मी मेलेलो बरं जर मला भगवान परमात्मा दर्शन देत नसेल. मयूराने मृत्यूला प्राप्त होण्यासाठी एका तलावाजवळ जावं, पण काय कुणास ठाऊक त्याच्या बुद्धीमध्ये येतं की अरे आपण आपला जीवन संपवतच आहोत, तर एकदा मयुरीला भेटून यावं आणि म्हणावं तू माझ्यापेक्षा कितीतरी भाग्यवान आहेस. मयुरीकडे जाऊन मयूराने म्हणावं, मयुरी तू माझ्यापेक्षा कितीतरी भाग्यवान आहेस ग, की तुला त्या भगवान परमात्माने दर्शन दिलं, मला तो भगवंत दर्शन देत नाही आणि आता माझा जगून फायदा नाही. मयुरीने म्हणावं, मयुरा तू स्वतःचा प्राणच देतोय ना, एक शेवटचा उपाय सांगते म्हणे तुला. म्हणे काय सांग मयुरी, काय उपाय सांगते? त्यावेळेस मयूराने त्या ठिकाणी मयुरीने उपाय सांगावा मयूराला की मयूरा प्राण देतोच आहेस, तर प्राण देण्याच्या अगोदर एक काम कर, राधा राणीकडे जा आणि राधा राणीला विचार की त्या भगवान परमात्माला प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागतं. मयूराने जावं आणि राधा राणीच्या जाऊन राधा राणीचं भजन करावं. राधा राणीने बाहेर यावं. राधा राणीने म्हणावं, का भजन करतोय, काय पाहिजे? त्यावेळेस मयूराने सांगावं, राधा राणी त्या भगवान परमात्माला पाहण्याची आस आहे, त्या भगवंताला पाहायचंय. राधा राणी काही करा, पण त्या भगवान परमात्माच्या दर्शनासाठीचा उपाय, त्या भगवंताच्या दर्शनासाठीचा मार्ग तुम्ही मला सांगा. असं म्हटल्याच्या नंतर राधा राणीने म्हणावं, काय केलं तुम्ही जाऊन? मयूराने सांगावं, राधा राणी त्या भगवंताचं नामचिंतन केलं पण नाही आला तो भगवंत. काय नामचिंतन केलं? राधा राणीने त्या ठिकाणी मयूराने राधा राणीला सांगावं की त्या भगवंताचं नामचिंतन केलं. म्हणे मयूरा जर भगवंताला घराच्या बाहेर काढायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन करून चालत नाही. म्हणे कुणाचं नामचिंतन करावं लागतं? राधेचं नामचिंतन करावं लागतं, राधा राणीचं नाव घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय तो बाहेर येत नाही. कारण भगवंताला जर बाहेर बोलवायचं असेल तर अगोदर भगवंताच्या भक्ताला आळवावं लागतं, भगवंताच्या भक्ताची विनवणी करावी लागते, तेव्हा तो भगवंत बाहेर येतो. राधा राणीने म्हणावं, आता जा आणि तिथे जाऊन माझे भजन कर, बघ तो भगवान परमात्मा कसा बाहेर येत नाही आणि कसं तुला दर्शन देत नाही. म्हटल्याच्या नंतर मयूराने जावं. आज मयूर जाऊन कन्हैया म्हणत नाही, कान्हा म्हणत नाही, लाला म्हणत नाही, भगवंत म्हणत काहीच म्हणत नाही. आज मयूराने म्हणावं, हे राधे अग राधे ग तुला पुसत घोंगडीवाला, हे राधे अग राधे ग तुला पुसत तुला पुसत घोंगडीवाला, पुसत घोंगडीवाला, हे राधे राधे ग तुला पुसत घोंगडीवाला, घोंगडीवाला राधे कांबडीवाला ग, घोंगडीवाला राधे कांबडीवाला ग, घोंगडीवाला राधे कांबडीवाला ग, घोंगडीवाला कांबडीवाला, घोंगडी कांबडीवाला राधे.
हे राधे अग राधे ग तुला पुसतो गडीवाला हे राधे राधे तुला पुसतो गडीवाला हे राधे राधे तुला पुसतो गडीवाला नामचिंतन करावं. भगवान परमात्माने जसं राधा राणीचं नाव ऐकलं तसं भगवान परमात्मा खात होते घरामध्ये लोण्याचा गोळा. तो लोण्याचा गोळा दिला फेकून. भगवंत पळतच बाहेर आले. जसं भगवंताने बाहेर यावं आणि मयुराने भगवंताला पाहावं त्यावेळेस मयुराने म्हणावं पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला ग पाहिला म्या 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 नंदाचा नंदन. पहिला का पाहिला हरी नंदाचा नंदन. पहिला का पाहिला हरी नंदाचा नंदन. त्या मयुराने म्हणावं पाहिला पाहिला नंदाचा नंदन. एवढा सुंदर आहे तो भगवान परमात्मा. तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले मना. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. म्हणावं त्या भगवान परमात्माला पाहावं. भगवंताने म्हणावं मयुरा खूप त्रास दिला का रे तुला? खूप त्रास झाला का? माग तुला काय मागायचंय. मयुराने म्हणावं भगवंता तुम्ही एवढे सुंदर आहेत की तुमच्या सुंदरतेमध्ये भर घालण्याची मला एक संधी प्राप्त करून द्या. भगवंताने मयुराचा मोर पंख घ्यावा डोक्यावरती खोचावा. तो मयूर पंख भगवान परमात्माने आजपर्यंत स्वतःच्या डोक्याच्या खाली उतरवला नाही का? एका पक्षाला सुद्धा भगवान परमात्माचं दर्शन होतं. कारण फक्त आणि फक्त राधा राणींसारख्या संतांची संगती झाली आणि त्या संतांच्या शब्दावरती मयुराने विश्वास ठेवला तर या परब्रह्माचं दर्शन करण्याचं भाग्य आणि या परब्रह्माच्या सुंदरतेमध्ये भर घालण्याची संधी एका पक्षाला सुद्धा प्राप्त झाली. म्हणून आपण सुद्धा संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला पाहिजे. संतांनी जे आपल्याला सांगितलं ते काम आपण केलं पाहिजे. संत आपल्याला सांगतात आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असलं पाहिजे. हित म्हणतात कशाला? हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मना शुद्ध भावे. करुणिया मना शुद्ध भावे. सकळांच्या पाया माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन. पण तुम्ही म्हणाल ताई आम्ही प्रापंचिक माणसं आम्ही देवाचं चिंतन करायला तेवढं सोपं आहे का? आणि देवाचं चिंतन करणं तेवढं सोपं आहे काय? जर सगळं सोडून फक्त देवाचं चिंतनच करायला लागलं तर आमचा प्रपंच कसा चालणार? आमचा प्रपंच कसा चालणार? म्हणून आपल्याला संत सांगतात प्रपंच करत असताना त्या भगवान परमात्माची प्राप्ती करा. कशी करा? अध्यात्म तुम्हाला सांगणार नाही. रात्रंदिवस भगवंताचं नामच चिंतन करा. केलं तर चांगलंच आहे पण आपल्याला होत नाही. अध्यात्म तुम्हाला सांगतं जमतं त्याने तर करा. त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. पण जर होत नसेल ना तर किमान तुम्हाला जे भगवान परमात्माने काम दिलं ते काम तरी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थानं सर्वात मोठी ईश्वर पूजा तीच असेल. तीच असेल का? कारण ज्यांनी स्वतःचं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी ते गेल्याच्या नंतर सुद्धा आजही त्यांचा इतिहास आपण ऐकतोय. मला सांगा आपल्या खापोर पंजोबाचं नाव काय होतं? टप्पर पंजोबाचं? छप्पर पंजोबाचं? माहिती आपल्याला? नाही माहित. पण अजून सुद्धा 450 वर्ष झाली आहे पण आपल्या राजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. माहिती आहे
की आपल्या राजांचं, आजची आमची तरुण मित्र मंडळी म्हणते की आम्ही छत्रपती शिवरायांची मावळे आहोत, आम्ही छत्रपती शिवरायांची मावळे आहोत. माझं सांगणं असेल माझ्या दादांना, अरे दादांनो तुम्ही शिवरायांची मावळे आहेत, पण कधी व्हाल ज्यावेळेस हातातली घुटक्याची पुडी टाकून द्याल तेव्हा असाल. आपण म्हणतो राजे राजे जन्माला या, काय राजे राजे जन्माला या, कशाला? तुम्ही पेलेल्या बॉटल्यांची झाकणं उचलायला की तुम्ही खाल्लेल्या पुड्यांचे टरफलं उचलायला? कशाला राजे जन्माला या? राजांना जर जन्माला यावंसं असं वाटत असेल तर काय करावं माहितीये? तेवढे सुंदर संस्कार आपल्याला आपल्या मुलांना द्यावे लागतील. काय संस्कार होते राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंचे, की आजही शिवरायांचं नाव घेण्याच्या अगोदर आऊसाहेबांचं नाव तिथे लागतं. बघा, जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात, जिजाऊचा वाघ म्हणतात. एवढे सुंदर संस्कार लावले म्हणून आज आपण मोठ्या प्रेमाने म्हणतो बघा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी प्राण जिजवले आपुल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळ, भरोसा त्या राजावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर हरे, हरे, हरे. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. की माझ्या राजांचे संस्कार आहेत आणि ते संस्कार आपण डोक्यावरती घेतले पाहिजेत. बघा, छत्रपती शिवराय डोक्यावर घेण्यासाठी नाहीये, छत्रपती शिवरायांचे विचार जर तुम्ही डोक्यात घेतले तर आपली बुद्धी कधीच वाईट मार्गाला जाणार. अहो, दुश्मनाची सून नजराणा म्हणून पेश केली पण तरी सुद्धा तिची ओटी भरूनच विदाई करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय संस्कार होते माझ्या आऊसाहेबांनी सांगावं, राजा राजा तुम्हाला राजा व्हायचंय, पण राजा तुम्हाला राजा बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा तुम्हाला व्हायचंय. माझ्या आऊसाहेबांची शिकवण आहे, ही शिकवण आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे. तेव्हा आपण कुठंतरी चांगल्या, माझं सांगणं असेल माझ्या भगिनींना, रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला भावाला साड्या मागणं बंद करा. आता बस झाल्या, लैल मोठ्या आहेत आपल्याकडे, कमी आहेत का? लैल मोठ्या आहेत. आता जर तुम्हाला तुमच्या भावाला रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला जर काही मागायचं असेल तर तुमच्या भावाला एकच मागा, म्हणावं दादा या उमऱ्याच्या आत जेवढी रिस्पेक्ट
आणि जेवढा आदर तू मला देतोस ना तेवढाच आदर आणि तेवढीच रिस्पेक्ट घराच्या बाहेर या उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकल्याच्या नंतर प्रत्येक स्त्री तुला जी 20 ते 25 वयामध्ये दिसेल ना ती तुझी बहीणच आहे, जी 40 ते 50 मध्ये दिसेल ना ती तुझी आईच आहे आणि 70 ते 80 मध्ये दिसेल ती तुझी आजीच आहे. एवढी शिकवण तुमच्या भावाला द्या. वाईट व्यसन सुद्धा आपल्या कारणावरती येणार नाहीत, वाईट गोष्टी सुद्धा कारणावरती येणार नाहीत. फक्त हे आपण केलं पाहिजे. बघा त्या काळामध्ये पहिल्यांदा जर दिल्ली बघा जीवनामध्ये आपण कुणासारखं जगलं पाहिजे, कुणाचा आदर्श घेतला पाहिजे तर जीवन जगत असताना कुणासारखं जगलं पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगलं पाहिजे. कुणासारखं? छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगलं पाहिजे. आणि जर मरणाची वेळ आली तर कसं मेलं पाहिजे हे आपण धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकवलं पाहिजे. पण बघा जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला लढण्याची वेळ आली तर मनोज दादा जरांगे पाटलासारखं आपण लढलं पाहिजे, असं लढलं पाहिजे. याला जीवन म्हणतात. आणि अशा जीवनाची शिकवण आपण आपल्या लेकरांना जर दिली तर आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने किमान तो त्याची लाईफ कशी घालायची तर घालेल, पण तुमच्यावरती वृद्धाश्रमात जाण्याची वेळ कधीच येणार नाही. फक्त त्याच्यासाठी काय करावं लागेल? लेकरांना चांगले आणि फक्त चांगले संस्कार द्यावे लागतील. बघा अगदी माझा वेळ संपत आला. त्या ठिकाणी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण आहोत. हनुमंतरायांचं एकदा नामचिंतन करूयात आणि सेवेला पूर्णविराम देऊयात. सर्वांनी वरती आता घ्या. महिला मंडळ, मागचे पुरुष मंडळी घ्या, दिसतात मला तुम्ही सगळे. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार हनुमान के, एक बार करे हनुमान के। सागर को लांग के इसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया, का पता लगाया प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया। माता अंजलि की ऐसी हो, माता अंजलि की ऐसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे भगवान के लिए। विठोबा रखू माये, उठूनच चालल्यात काय? आजी माईला गरमी होऊ लागली म्हणून सगळे आज्या खाली जाऊन बसले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. असं करण्यासाठी सुद्धा माणूस समय सूचक असावा लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. खरंय नाही, त्यांची चूक नाही, उगाच काय व्हायला लागली गरमी. हनुमंतरायांचं मंदिर मान भाग्यवान आहेत. बघा हनुमंतरायांची महती तर फार आहे, पण त्यातली त्यात दक्षिणमुखी हनुमंताची फार महती आहे. अशा हनुमंताच्या 10 वाऱ्या आणि अशी 1 वारी बरोबर आहे का? कारण याची तेवढी महती आहे. आमच्या इथे एक हनुमान मंदिर आहे दक्षिणमुखी. तुम्हाला काही जरी झालं, थोडंफार आपण नाही म्हणत का हेनी केलं त्यांनी झालं वगैरे वगैरे, काही जे असतील संकल्पयुक्त तुम्ही जर नुसत्या वाऱ्या जरी केल्या तरी तुमचं दुखणं राहतंय. हनुमंतरायांची कृपा आहे का? हनुमंतरायांची कृपा आहे. केलं तर का? कारण हनुमंतरायांच्या समोर काहीच कुणाचंच काही चलत नाही, कारण ते सर्वज्ञ आहेत, कशामध्येच मागं नाही. बल बुद्धी विद्या सगळं त्यांच्याकडे, त्यांना हनुमंतराय म्हणतात. आणि अशा हनुमंतरायांची सेवा करण्याचं सद्भाग्य मला त्या ठिकाणी प्राप्त झालं. खऱ्या अर्थाने तुम्हा सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. तुम्ही सर्वांनी अगदी एवढं दुरून कीर्तनासाठी येऊन सर्व भावे दास झालो त्यांचा. ज्यावेळेस सर्व भावाने आपण त्यांचं दास्यत्व स्वीकारू त्यावेळेस तेची माझे हित करीती सकळ, आणि जेने हा गोपाळ कृपा करी, त्यावेळेस तो भगवान परमात्मा कृपा करत असतो. आणि भागलिया मज वाहातील कडे, ज्यांची आणे जोडे सर्व सुख, तुका म्हणे शेष
सेवीन आवडी आणि वचन न मोडी बोलिले ते बघा. अगदी नियोजित वेळेमध्ये अभंगावरती चिंतन करण्याचा मी एक प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर कुणाच्या अंतःकरणाला लागला असेल तर तुमचं लेकरू म्हणून क्षमा करावं. अगदीच ज्यांना 4 असतील त्यांना 5वी समजा, ज्याला 3 असतील 4थी समजा, ज्याला 2 असतील 3री समजा, ज्याला 1 असेल 2री समजा, ज्याला मुलगीच नसेल मला दत्तक घेऊन टाका पण मला माफ करून टाका. बस एवढीच विनंती तुमच्या चरणावरती. आज काही करू नका, उद्याच्याला पुन्हा कीर्तने. त्या ठिकाणी झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करून आणि अगदी आपल्या भागाचं वैभव तुम्ही सर्वच महाराज मंडळी आहात. त्या ठिकाणी या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. साऊंड सिस्टीम वाले दादा असतील, अगदी सर्वच आणि आमच्या नारायण बाबा राऊत अगदी सोज्वळ आणि प्रेमळ, अगदी मनाचा मोठेपणा करून बाबा कीर्तनामध्ये समोर बसलेले आहेत. बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बाबांकडूनही दत्त महाराजांनी हनुमंतरायांनी अशीच अविरतपणे सेवा बाबांकडूनही करून घ्यावी. त्या ठिकाणी तुमच्या सर्वांकडून करून घ्यावी अशी भगवान परमात्माच्या चरणावरती प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. अगदी खऱ्या अर्थाने हे कीर्तन तुम्हाला नंतर श्रवण करायला मिळेल असे असणारे याच तुमच्याच गावचं रत्न आल्याच्या नंतर ज्यांच्याकडे आमची भोजनाची व्यवस्था होती अगदी सुंदर माळकरी घराणा असे असणारे श्री हरिभक्तीपरायण आमच्या दादांचं नाव आमचे कृष्णा दादा मुळे आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे युट्यूब चॅनल आहे. युट्यूब चॅनलचं नाव आहे वा कैवल्याचा राणा. या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला हे कीर्तन श्रवण करायला मिळेल. आता गेलाय कीर्तन बघितलंच आहे तर गेल्याच्या नंतर सबस्क्राईब केला, आता सबस्क्राईब केलंच आहे. साईडचं घंटीचं बटन दाबा आणि घंटीचं बटन जर दाबलंच तर लाईक करायला तेवढं विसरू नका. बस एवढी कृपा करा. असं झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम.